Hello friends, today we are going to learn class 9th subject English. First poem 1.1 Walk a little slower. This poem's warming up and chit chat activity. Let's go start. Question first. Form pairs जोड्या तयार करा और groups of 4 चार जणांचे ग्रुप्स तयार करा. Use this question to start a conversation with your friends. खालील प्रश्नांचा वापर करून मित्रासोबत कन्व्हर्सेशन सुरुवात करा. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? तुम्ही बोलकी व्यक्ती आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर यस, आय लाईक टू टॉक. आय एन्जॉय स्पीकिंग विथ माय फ्रेंड्स अँड फॅमिली. जर तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर नो, आय ॲम अ क्वाईट पर्सन. आय स्पीक ओनली व्हेन नीडेड. सेकंड क्वेश्चन. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार इतरांशी शेअर करायला आवडतात का? जर उत्तर होकारार्थी असेल तर यस, आय लाईक टू शेअर माय थॉट्स विथ माय फ्रेंड्स. जर तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर नो, आय डोंट लाईक टू शेअर माय थॉट्स. क्वेश्चन थर्ड. व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th? 10वी नंतर तुम्हाला काय करायला आवडेल? ॲन्सर. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आय वॉन्ट टू बी अ टीचर. आय वॉन्ट टू जॉईन द आर्मी. आय वॉन्ट टू गेट अ गुड जॉब. यापैकी तुम्ही एखादे उत्तर देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन. माय थॉट्स. माझे विचार. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4 to 6. 4 ते 6 जणांचा ग्रुप तयार करा. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स इन द ग्रुप. खालील गोष्टीबाबत आपल्या मित्रासोबत गटात चर्चा करा. अँड देन कंप्लीट द सेंटेन्स. आणि वाक्य पूर्ण करा. फर्स्ट ए. आय वुड लाईक टू टॉक टू. मला याबद्दल बोलायला आवडेल. पुढील रिकामी जागा आपल्याला भरायची आहेत. त्यापैकी एक जागा भरून दिलेली आहे. आय वुड लाईक टू टॉक टू माय मदर अबाउट स्विमिंग लेसन. मला माझ्या आईसोबत स्विमिंग लेसनबद्दल बोलायला आवडेल. अशा पद्धतीनं तुम्ही पुढील वाक्य कंप्लीट करू शकता. आय वुड लाईक टू टॉक टू माय फादर अबाउट गोईंग ऑन अ पिकनिक. मला माझ्या वडिलांसोबत गोईंग ऑन अ पिकनिक या विषयाबद्दल बोलायला आवडेल. अगदी अशाच प्रकारे तुम्ही पुढील वाक्य कंप्लीट करू शकता. आय वुड लाईक टू टॉक टू my teacher about my homework. I would like to talk to my best friend about my birthday party. I would like to talk to my grandparents about their childhood stories. I would like to talk to my neighbor about planting trees in our area. अशा पद्धतीनं आपण कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बी. आय वुड लाईक टू लर्न टू. मला शिकायला आवडेल. आपण वाक्य पूर्ण करूया. आय वुड लाईक टू लर्न टू ड्रॉ पिक्चर फ्रॉम माय बेस्ट फ्रेंड. मला माझ्या मित्रांकडून पिक्चर रेखाटणे शिकायला आवडेल. I would like to learn to cook food from my grandmother. मला माझ्या ग्रँडमदरकडून स्वयंपाक बनविणे शिकायला आवडेल. अगदी त्याचप्रमाणे पुढील वाक्य आपण कंप्लीट करू शकतो. I would like to learn to write letter from my teacher. Next. I would like to learn to grow plant from my neighbor. Next, I would like to learn to play chess from my
cousin. Next question C. I hesitate to talk to my. Hesitate म्हणजे संकोच वाटणे किंवा लाज वाटणे. I hesitate to talk to my parent about my studies. मला माझ्या आईवडिलांसोबत अभ्यासाबद्दल बोलायला संकोच वाटते. I hesitate to talk to my teacher about the way she talks to my friends. I hesitate to talk to my father about what I would like to do in future. I hesitate to talk to my uncle about how I want to spend my holidays. I hesitate to talk to my cousin about my favorite movies. I hesitate to talk to my mother about the thing I want to buy. अशा पद्धतीनं आज आपण 1.1 वॉक अ लिटल स्लोअर या कवितेचे वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आहेत. आय होप हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.